हॅलो सर तुमची विजय आहे. होणारा सामना मोरे 11 राजेवाडी विरुद्ध भिवरी बोबगाव. गणेश शेठ कटके व उमेश शेठ फडतरे युवा मंच यांच्या मालकीचा भिवरी बोबगाव हा संघ. या विरोधात होणारा सामना हा दीपक शेठ जगताप यांच्या मालकीचा मोरे 11. सुपर 6 ची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे गणेश शेठ कटके उमेश शेठ फडतरे युवा मंच भिवरी भोपगाव हा संघ एका बाजूला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहतो मोरे 11 राजेवाडी या संघाला तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक इथे होणार नाही. चंपीलाल राठोड स्वागत आहे. कालचा दिवस खरं तर या खेळाडूने गाजवला. शान राठोड देखील आले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मॅच कडे जाऊयात. अतिशय महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेचे काही नियम अटी आहे. आज कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस असेल सर्व सामने फायनल पर्यंत. तरी फायनलला मग पंचांचा असं आयोजकाच्या कमिटीच्या माध्यमातून जो काही निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. सुपर 6 ची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू इनसाइड कव्हर, इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला संदीप काळेने पहिल्या चेंडूवरती. घनश्याम कोलतेवरती चढवलेला मोठा हल्ला, चौकार. सुपर 6 ची सुपर 6 ची आपण पाहतो पहिली मॅच तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळते. मोरे 11 राजेवाडी या संघाने आपण पाहतो नाणेफेक जिंकलं आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षणासाठी गणेश शेठ कटके उमेश शेठ फडतरे युवा मंच भिवरी भोपगाव या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती आहे. संदीप काळे आणि अमोल फडतरे असे 2 सलामीवर आपण पाहतो इथे मैदानावरती सज्ज होणार आहेत. पहिल्या चेंडूवरती आलेला संदीप काळे यांच्या बॅटमधनं चौकार तुम्ही मैदानावरती पाहिला. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी, डोहार डायची मॅच आहे. 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्या 12 संघांपैकी आपण पाहतोय 6 संघांचा प्रवास मात्र या स्पर्धेमधला थांबला आणि अंतिम 6 संघ मात्र पुरंदर प्रीमियर लीग राजेवाडी रॉयल्स आयोजित या देदीप्यमान क्रीडा महोत्सवासाठी 51,000 रुपयाने झालेल्या करंडकासाठी महायुद्ध आज दिवसभर या मैदानावरती खेळतील. तिथे मात्र आपण पाहिलं चांगले क्रिकेट मैदानावरती खेळणारे दोन्ही टीम्स आहे. गणेश शेठ कटके व उमेश शेठ फडतरे युवा मंच भिवरी भोपगाव संघाने देखील अफलातून कामगिरी करत या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल झाले. तरी आधीचा सामना जिंकत आपण पाहतो दीपक दादा जगताप साहेब यांच्या मालकीचा असणारा मोरे 11 राजेवाडी संघाने मात्र सुपर 6 मध्ये प्रवास केलाय आणि तिथे आपण पाहतोय प्रवेश केल्यानंतर एक चांगला सामना तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो घनश्याम कोलते, व्हॉट अ बॉल. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलणारा होता आणि एक अफलातून कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते आहे. खरं तर पुन्हा एकदा गेले 3 दिवस आपल्यासोबत जे पंच अप्रतिम दर्जाचं खरं तर पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडलेली आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय जे गोलंदाज ज्यांना करते एकदा फिकी चेंडू दिल्यानंतर जे गोलंदाज ज्या पंचांना भेटतात असे पंच स्वप्नी भैया काकडे सर. तर स्कोरले पंच आपण जर पाहिलं राहू पिलानवाडी या गावाला बिलॉंग करणारे अक्षय चांदगुडे सर आणि यावेळेस मिड ऑन फोडलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. संदीप काळे पहिल्या षटकामध्ये घनश्याम कोलतेवरती बरसलाय. 2 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 धावे बरोबरच 2 चौकार माफ करा इथे मैदानावरती आलेत आणि या 2 चौकाराबरोबरच संघाचे धावपळ पुढे जातोय. 8 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इथे संधी दोन्ही संघासाठी समान आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. बॅटच्या आतली एज अबिक कोलतेला चेंडू डिबीट केलाय. फाईन लेग थर्ड मॅन क्षेत्ररक्षाची रेस लागली.
चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो तिथे सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळालं. 2 धावा आपण पाहत आहोत आणि या 2 धावे बरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. 10 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक प्रगती पथावरती 5 षटकांची लढत आहे. 3 षटकानंतर आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक असेल. कंपल्सरी चेस आपला स्पर्धेचा नियम आहे आणि बाकीचे नियम जे या स्पर्धेमध्ये होत होते कॅरी फॉरवर्ड याही सुपर 6च्या सामन्यामध्ये होणार आहे. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. विरुद्ध दिशेला फटका स्विचिटचा दर्जेदार नमुना. व्हॉट अ बॅटिंग बाय संदीप काळे. यू आर द ॲब्सोल्यूट ब्युटी. चौकार. पहिल्या षटकामध्ये संदीप काळे नावाचं वादळ आलंय आणि या वादळाने प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळून लावलेला आहे. अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकल्यास 14 धावा धावफलकावरती आहेत. आमचे प्रदीप पांगरकर सर पगाशी पंचाच्या भूमिकेमध्ये होते, आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. सर्व खरं तर आपण पाहतोय जिथे कमी तिथे आम्ही अशी कामगिरी करत आपण पाहतो. प्रवीण सनस सर यांच्या जवळचे विश्वास म्हणून आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे आणि आज देखील ते इथे आलेले आहेत. सरांचं स्वागत आहे. हो खराब चेंडू होता. पंकज फाईल्डिंग मध्ये उभे होते. धावचिताची संधी आणि ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत जिथे तिसरे पंच सलीम डाळवळे सर आपल्या सोबत जोडले जातील. जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठा संघर्ष इथे मैदानावरती उभा राहिलेला आहे. समाधान अवचट सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. तिसऱ्या पंचांकडे आपण खर तर इथे आहोत. सलीम डाळवळे सर आहेत आपल्या सोबत खर तर जोडले गेलेले. तिसऱ्या पंचांचा कॉल फलंदाज बाद. धावबादची एक मोठी शिकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये कोसळलेला आहे. पहिला धक्का आपण पाहतो गणेश शेठ कटके व उमेश शेठ फडतरे युवा मंच भिवरी भोपगाव या संघाला मैदानावरती. मला वाटतं सगळं काय चांगलं चालू होतं. रनआउटच्या माध्यमातून डावाला पहिलं खिंडर इथे मैदानाच्या आतमध्ये पडलेलं आहे. पहिला धक्का इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटकही मैदानावरती संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर गणेश शेठ कटके उमेश शेठ फडतरे युवा मंच भिवरी भोपगाव हा संघ धावफलकावरती 1 गडी बाद. 14 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण अभि कोलते यांना इथे मैदानावरती पाहतो. सलामीला ज्यांनी खरं तर एक चांगली बॅटिंग केली संदीप काळे अजूनही मैदानावरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुल कटके. आणखीन एक पुरंदर टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस लो फुलटॉस संडू टोपेच. अभि कोलतेने मात्र खूप मोठा मासा गळाला लावलाय. साधा मामूली खेळाडू नव्हता संदीप काळे. ह्या मोठ्या मॅच मध्ये अडचण निर्माण करणारा होता. खूप मोठा हादरा मैदानावरती डावाला पडलेला. आणखीन एक मोठा खिंडार इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठा संघर्ष इथे मैदानावरती इथे रंगलेला आहे. मोठं व्यासपीठ आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतंय आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र एक मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रीतम यांना तुम्ही इथे आता मैदानावरती पाहतात. संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीत असताना आपण पाहतो इथे तुम्हाला मात्र या अडचणीतून संघ बाहेर काढायचा आहे. त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. 14 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळतंय. अभि कोलते यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहता. तर न्यू बॅटर प्रीतम आहेत. आता राहुल कटके एका बाजूला मात्र शेवटपर्यंत खेळतील. तुम्ही 8 षटकांचे सामने याआधी खेळत होते त्यामुळे आपण पाहतोय इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते की अगदी 5 षटकांचे सामने इथे खेळायचे आहेत. त्यामुळे गेम प्लॅन बदलतात मित्रांनो. तुमचे जे गेम प्लॅन याआधी तुम्ही सेट केलं होतं, सेट मार्किंग केलेलं होतं, तो बदलतं. व्हॉट अ हिट. आल्या प्रीतमच्या बॅट मधनं गगनभेदी
गगनचुंबी षटकार स्वप्नील भैया काकडे यांचे दोन्ही हात आकाशाकडे. 6 धावा. 6 धावे बरोबरच आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी 20 धावा तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि एक मोठे व्यासपीठ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. संघर्ष होने को चिंता है जिनमें लढणे की ताकद हो आणि ती ताकद तुम्हाला मैदानावरती पाहायला मला वाटतं संदीप काळे लवकर बॅट थांबवली त्यांनी. बॅटचा जो खरं तर आपण पाहतो झोन होता तिथे लवकर थांबवले, टॉपेज झाली. अन्यथा मात्र एक चांगली इनिंग संदीप सरांची इथे थांबलेली आणि प्रतिस्पर्धा संघाला मात्र एक महत्वाच्या क्षणी मिळेल एक मोठी विकेट मी इथे मैदानावरती म्हणेल. 20 ऑल द बोल्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आहे. थोडंसं पंबल आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव फेकी लाजवाब तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आज मोरे इलेव्हन राजेवाडे संघ या संघाच्या खरे तर अंगामध्ये विद्युत संचारलेला आहे. विद्युत प्रवाहाचा खऱ्या अर्थाने संचार झालेला आहे. परंतु राहुल कटके या खेळाडूचा इतिहास खूप मोठा आहे. खूप मोठा इतिहास आहे राहुल कटकेंचा आणि तो इतिहास पुन्हा एकदा त्यांना दाखवायचा आहे. पुन्हा एकदा इतिहास त्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सादर करायचा आहे. कारण मोठा मंच आहे, केवळ मोठा मंच आहे आणि एका मोठ्या मंचाचा मोठा वस्ताद, मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद म्हणून राहुल कटके यांना आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव तुम्ही इथं मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकली असता 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दुसरा षटक आपण पाहतो इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय समोर पुढ्यामध्ये चेंडूला आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. एक धाव एका धावेबरोबर संघाचा धावफलक आणखीन पुढे जातोय. प्रत्येक सर कळवतात 23 धावा आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुपर 6 ची मोठी मॅच आहे मित्रांनो. जो जिता वही सिकंदर, जो हरा हो घर के अंदर. जिंकणारा संघ कमीत कमी एक बक्षीस घेऊन जाईल तर पराभूत होणारा संघाचा प्रवास आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये काय केले त्याने फरक पडणार नाहीये. त्यामुळे इथे जिंकावं लागणार आहे. लढाई खूप मोठी अस्तित्वाची आहे आणि अस्तित्वाची लढाई असली की मग मात्र तुमचं कामगिरी होणार आहे. इथे जोरामध्ये फटका मारायचा होता. राहुल कटकेंचा देखील खेळ थांबलेला आहे. डावाला पडलेलं खिंडार इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गणेश शेठ कटके व उमेश शेठ फडतरे युवा मंच भोपगाव भिवरी हा संघ 23 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर उर्वरित सामना इथे मैदानाच्या आतमध्ये कसा असेल हे ऐकण्यासाठी मात्र आपण आता समाधान आहोत सरांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. या सर तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. बॅटफूट प्लसचा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतो की सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये खेळला. 2 धावेचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावेच्या मदतीने वाढ होते आणि धावफलकावरती आपण पाहतो की 25 धावा इथे लागले जात आहेत. आपण पाहतो की राजवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिल्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण कव्हर करत आहोत. तर आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं मी मनस्वी बडपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं PPL या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आणि त्यानंतर एक अप्रतिम असा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि फलंदाज इथे थांबेल. बॅक टू द पव्हिलियन.
एक मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता फलंदाज, परंतु आपण पाहतो की प्रॉपर बॅट वरती चेंडू बेडल झाला नाही आणि त्यानंतर आपण पाहतो सीमारेषा लगत एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये तिथे टिपला. एक मोठं खिंडर डाबाला पडला आणि त्यानंतर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. संदीपला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. संदीपवरती असणारी एक संघाची मोठी जबाबदारी, परंतु संदीप संघासाठी कशा प्रकारचं योगदान काही खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे, पाडव सुद्धा किती महत्वाचं ठरणार. आणि त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं एक बथोपूर्ण सापडा मैदानाच्या आतमध्ये डोवर डाईस आपल्याला पाहायला मिळतो. सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणार आहे जो विजय इथे संपादन करणार आहे तो संघ आपण पाहतो की सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. परंतु आपण पाहतो की त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक मोठं संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये पेटलेला आहे. मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटत आहे आणि त्यानंतर आवी कटकेचा पुढील चेंडू होता. संदीपनं पहा मित्रांनो हलक्या हाताने खेळलेला एक सुंदर तडाखा डीप मिड विकेट मध्ये. तिथे आपण पाहतो अत्यंत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आयुष कोलतेनं तिथे कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धाव आणि एका धावीच्या मदतीनं संदीपचं इथे स्वतःचा अकाउंट ओपन होतोय आणि एका धावेनंतर धावफलकावरती नजर टाकली तर आमचे गुल्लेकर कळवत आहे 26 लॉस ऑफ द लॉस ऑफ द 4 विकेट. 26 धावा धावफलकावरती असताना बॅटची हलकीशी एज होती तिथे पहा आतली काढा लागली. त्यानंतर आपण पाहतो की फर्स्ट स्लिपचा खेळाडू तैनात होता आणि त्यानंतर एक धाव तिथे जरूर घेतली. तिथे एका धावीच्या पद्धतीने पुन्हा वाढ होते आणि धावफलकावरती आपण पाहतो की 27 धावा इथे लागले जात आहेत. त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हलक्या हाताने खेळलेला एक चांगला फटका होता पहा. एक धाव घेतली आणि एका धावीच्या मदतीनं पुन्हा वाढ होते पहा. योगेश कोलते आपण पाहतो की अंतर कापत खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचला होता. तिथे आपण पाहतो बॅकअपला घनश्याम कोलते सुद्धा तिथे होता, परंतु आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आणि 3 षटकानंतर आपण पाहतो की ड्रिंक ब्रेक दिला जाईल आणि त्याच बरोबरीत आता दोनही संघाच्या प्रतिनिधींना विनंती राहील आपण आता पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब यायचंय ही विनंती राहील. एकोणतीस धावा धावफलकावरती असताना 4 फलंदाज इथे महत्वाचे कोसळलेले आहेत संघाचे आणि त्यानंतर आपण पाहतो की 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक दिला आणि त्यानंतर आपण पाहतो आता ड्रिंक ब्रेक इथे समाप्त होतोय. आजच्या दिवसामध्ये आपण 5-5 षटकाचे सामने आपण पाहणार आहोत घेणार आहोत कारण की आजचा ग्रँड फिनाले महाअंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. गेल्या 4 दिवस आपण पाहतो की PPL 2025 या स्पर्धेचा अत्यंत दैदिप्यमान क्रीडा महोत्सव सोहळा प्रवीण सनद सरांच्या माध्यमातून अत्यंत एक देखणी स्पर्धा खऱ्या अर्थानं राजवाडी रॉयल्स आयोजित PPL 2025 या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहत आहोत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष अजिंक्यदादा कडदेशमुख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं 31,000 रुपयांचं सर्व पारितोषिक सौजन्य. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपयांचं लाभलेलं आहे. राजवाडी रॉयल्स मित्र परिवार यांच्या माध्यमातून सर्व दानशूरदाते व्यक्तिमत्वांचं PPL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं आणि ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं सर्वांचं देखील बडापासून बडापर्यंत बडपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. जावियात मैदानाच्या आतमध्ये अभि कोलते गोलंदाज ट्रॅक वरती असताना संदीपचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये संदीपसाठी असणार आहे आणि त्यानंतर पाहूयात
मागे सरकत आपण पाहतो की हलक्या हाताने खेळायला एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुद्धा गोलंदाज चेंडूपर्यंत धावला होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत फक्त आणि फक्त तिथे एक धाव घेतली आहे. एका धावीच्या मदतीने पुन्हा बाद होते आणि धोपलकरवरती आपण पाहतो की 31 लॉस ऑफ द 4 विकेट अर्थात 31 धावा धोपलकरवरती असताना तेजस आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये शांत सेहमी खेळी साकारण्याचा प्रयत्न आपल्याला इथे सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये गणेशाप गोल त्याला उभा करून ठेवला होता आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला त्यानं. तोपर्यंत एक धाव म्हणजे पहा मित्रांनो आपण पाहतो की इथे सातत्यानं बोबगाव बिबरी हा संघ इथे एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु वाईक चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकरवरती आपण पाहतो की 33 धावा आपण पाहतो की वन बाउन्स इथे वॉर्निंग दिलेला आहे. आपण पाहतो या षटकामध्ये वन बाउन्स पुन्हा एकदा इथे गोलंदाजाने हाताळला तर इथे लगेच मुख्य पंच त्यांना दंडित करणार आहेत. परंतु आपण पाहतो की तिथे दरम्यानच्या काळामध्येच त्यांचा आगमन होते. सुमितदादा कोलते पाटील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाला. PPL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. आपणा समेत असणारे आपले सहकारी त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. आणि त्याचबरोबर पाहूयात पुन्हा एकदा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे अभि कोलतेचा अफलातून चेंडू पाहायला मिळाला. अक्षरशः तेजसला इथे चेंडू समजू शकला नाहीये. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू परंतु इथे जबडेच्या आतून खांडून काढला आणि समोरच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये खेळायला एक चांगला फटका एक धाव घेतली आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होता पहा तिथे 35 लॉस ऑफ द 4 विकेट आणि त्याचबरोबर 4 षटकांचा धाव खेळ इथे संपला. 35 धावा बडवल्या 4 गडी बाद असताना अंतिम षटकाला सुरुवात होतीये आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आता आपण पाहणार आहोत. अक्षय कोलतेला आता पुढे घेतलंय. परंतु आपण पाहतो की अक्षय कोलते कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अंतिम षटकामध्ये करणार हे पाहणं सुद्धा किती महत्वाचं ठरणार आहे पाहूयात. तर तितक्याच ताकदीचे 2 मोठे फलंदाज स्ट्राईक वरती असणारा फलंदाज आपण पाहतो की तेजस असेल तर दुसऱ्या बाजूला संदीपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्यानंतर पाहूयात पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू अत्यंत एक चांगला कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः तेजसला चेंडू समजू शकला नाहीये. आपण पाहतो की कमी षटकाचे आजपासून आपण सामने मैदानाच्या आतमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कमी तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. परंतु आपल्याला कळवतील सलीम सर इथे गोलंदाज इथे थ्रो गोलंदाजी करतो की ही पाणी काढण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये पोहोचणार आहे. त्यात मात्र कोणतीही शंका नसणार आहे. आणि तिसरे पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी. अक्षयचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर इथे फ्लोर लेनचा चेंडू होता. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये प्रॉपर बॅट वरती चेंडू होऊ शकला नाहीये. बॅटचा आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नसेल आणि त्यानंतर मित्रांनो फ्लोर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट खेळलाय तेजस. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की चांगली केलेली कामगिरी परंतु आपण पाहतो की कमी षटकामध्ये जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न बोबगाव बिवरी या संघाचा होता. परंतु आपण पाहतो की तेजस मैदानाच्या आतमध्ये जास्त चेंडू इथे मित्रांनो निर्धाव खेळलेला आणि त्याचबरोबर त्याला साथ देणारा संदीप सुद्धा मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश शेठ कटके व उमेश शेठ फडतरे युवा बंच बोबगाव बिवरी यांच्या मालकीचा असणारा हा संघ अत्यंत एक तगडा ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतो. नसीब बाड साथ देत मित्रांनो इथे 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होतोय आणि पाहता 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकरवरती आपण पाहतो धावा लागल्या जात आहेत. 37
लॉस ऑफ द 4 विकेट अर्थात 37 धावा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तेजस पहा मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये सातत्याने इथे डॉट चेंडू खेळण्यामध्ये थोडासा जास्त ठरलेला आहे. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की कमी चेंडू मध्ये जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु आपण पाहतो प्रॉपर बॅट वरती तेजसचा चेंडू येऊ शकला नाहीयेत. डॉट चेंडू भरपूर जास्त तो मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि त्यानंतर कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला त्याचा प्लस पॉइंट बनून ठरला जातोय. आणि त्यानंतर तेजस आपण इथे बरसलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, थेट फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. वाघाची दहाड फोडला फहाड, खूप उशिरा बरसलाय तेजस. सेट ऑन फायर षटकार. आपण पुढील सामन्याचा नाणेफेक संपन्न करतोय. दिवे 11 विरोधामध्ये SRR जेजुरी. दोनही संघाच्या संघनायकाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. बंटी घाटे सर आणि दिवे 11 संघाचे कप्तान विनंती राहील त्वरित आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. शेवटचा चेंडू आहे, स्पीडअप करा. ओहो, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोर्ड होतो पाहिजे. इस्टर्नचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर 5 षटकानंतर धावफलकावरती बडबल्यात 43 धावा. तर सामना जिंकण्यासाठी बनवायचे तिथून पुढे आता 30 चेंडू 44 धावांची आवश्यकता मोर्या 11 राजेवाडी टीम साठी असणार आहे. चला विनंती राहील SRR जेजुरी टीम आणि दिवे 11 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बडवायच्या 44 धावा.
दिव्य 11 टीमला विनंती राहील आपला संगणक त्वरित लावून द्या नाणेफेकीसाठी. SRR जेजुरी संघाचा संगणक आलेला आहे. दिव्य 11 संघाला विनंती करतो की आपले संगणक त्वरित नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये लावून द्या. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं दोडई फलंदाजांसाठी पारितोषिक येते. प्रत्येक षटकारास 100 रुपयांचं पारितोषिक सुमितदादा कोलते पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतो की स्ट्राईक वरती असणारा अभि कटके अर्थात अविनाश कटके, तर दुसऱ्या बाजूला अभिषेक कोलते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती दाखल होतोय संदीप काळे. आपण पाहतो की संदीप काळे फलंदाजी करत असताना थोडासा सुस्तात परत होता तंबूच्या आसरेला. फलंदाजी तर मैदानाच्या आतमध्ये त्याची दिसून आली नाही, परंतु गोलंदाजीचा नजराडा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये संघासाठी इथे हाताळणार आहे हे पाडं सुद्धा किती महत्वाचं ठरेल. म्हणजे कुठेतरी पहा मित्रांनो आपल्याला पाहतो की नाण्याला 2 बाजू असतात. एका बाजून आपण पाहतो की कुठेतरी आपली सफलता मैदानाच्या आतमध्ये निर्माण करता आली नाही, परंतु आपण पाहतो की एका बाजूने तिथे निर्माण करण्याची भूमिका आणि तयारी ठेवायची असती. त्यावरती पहा मित्रांनो प्रयत्न अफलातून होता. अफलातून प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु पाहूयात मुख्य पंच स्वप्नील भैया काकडे सरांनी कळवले तिसऱ्या पंचांकडे इथे आता बिम्मर आहे का नाही ही पाहणी करण्यासाठी मागणी केलेली आहे. तिसरे पंच कळवतील आपल्याला इथे आता सलीम सर आहेत. एगो तो निर्णय आपल्यापर्यंत येईल त्यात मात्र कोणतीही शंका नसणार आहे. SRR जेजुरी विरोधामध्ये दिव्य 11 दोनही संघाच्या कप्तानला विनंती राहील की आपण आता नाणेफेकीसाठी आपण त्वरित टॉस बॉक्स सोबत यायचंय. वारंवार दोनही संघाला विनंती राहील. आपला नामोल्लेख होतोय. विनंती असेल आपण या ठिकाणी या. SRR जेजुरी संघाचे संगणक आलेले आहेत. दिव्य टीमला विनंती राहील आपला अजूनपर्यंत संगणक आलेला नाहीये. वारंवार इथे नामोल्लेख केला जातोय परंतु आपला संगणक येत नाहीये. त्वरित या विनंती असेल. तिसरा पंचांक कळवलं इथे बिबर चेंडू असणार आहे. नो चेंडूची घोषणा. अभिषेक कोलतेसाठी एक मोठी संधी येते पहा. फ्री हिटचा चेंडू असेल परंतु 5 संधीचं सोड कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तो इथे करणार आहे निर्माण करणार आहे. संधी येत असते परंतु निर्माण करायची आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये होणार की काय पाहूयात. गोलंदाज तयार. हो इथे पहा संदीप काळेचा अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतो की इथे त्यानंतर आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अफलातून फटकावता अभिषेक कोलतेचा आणि त्यानंतर पाहूयात सनसनी चौकार 4 धावेंसाठी फरक. या ठिकाणी दिव्य टीमचं कोण ग्राउंडवरती आलेला आहे का? आले असेल त्याला विनंती करतो की आपण प्रवीण सरांची संपर्क साधायचा आहे.
चौकार आल्यानंतर आपण पाहतो की एक मोठी वाढ होते धोपलकावरती आणि त्यानंतर धोपलकावरती धावा 6 धावा इथे लागले जात आहेत. समोरच्या दिशेने खेळायला फटका होता. संदीप काळे स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय. अत्यंत कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु याच्या अगोदर सुद्धा अभिषेक कोलतेच्या बॅट मधून एक दर्जेदार ब्रँडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळला होता. कॅप शोधला होता तिथे. कोणताही खेळाडू नसताना अत्यंत एक भन्नाट वेगाचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा फविया सुंदर फटका होता. ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये डीप फाईन लेग मध्ये खेळायला फटका. नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू पडला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. हरफार फरार. पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा देखणा 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 चौकार. 4 धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे डीप फाईन लेग मध्ये पाहायला मिळाला. अभिषेक कोलतेच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड चौकार. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने मोठी वाढ होतीये. धपलकावरती नजर टाकली तर गुणलेखा कळवतायत दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय धावपलक. 10 धावा धपलकावरती असताना त्यानंतर फाविया पुन्हा एकदा पहा मित्रांनो, अत्यंत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतोय ते चौकार असेल. एका बळीनं 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अभिषेक कोलते. इथे पहा मित्रांनो, अत्यंत दर्जेदार अशी फलंदाजी पाहायला मिळते. संदीप काळेला आस्वान दाखवतोय. एका बळीनं 2 चौकार आणि 2 चौकाराच्या संख्येनं मोठी वाढ. धोपलकावरती 14 धावा आहेत. त्यानंतर आपण पाहतो बॅटफुटचा चेंडू होता. त्यानंतर अत्यंत एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हलक्या हाताने खेळलेला फटका एक धाव घेतला आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो की षटकाची समाप्ती होते. एका षटकानंतर धावपलकावरती धावा इथे कुठून काढलेत बोरिया 11 राजेवाडी टीम या संघानं. 15 धावा कोणताही गडी बाद असताना. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायचे अजून 29 धावा. 24 चेंडू 29 धावींची गरज असताना आपण पाहतो की दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आता इथून पुढे घेतलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती संदीपला घेतला आणि त्यानंतर संदीप घोपडे इथे आपण पाहतो की संदीप घोपणे दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती अभि तयार. एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये होता. फार मित्रांनो, अत्यंत एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. डीप पॉइंट मध्ये आपण पाहतो की अंतर कापत खेळाडू तिथपर्यंत पोहोचला, परंतु 2 धावामध्ये ते पळून होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण नजर टाकले तर गुणलेखा कळवतील आमचे 17 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने एक चांगल्या प्रकारे धावा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगलं भरीव योगदान संघाला देताना पाहायला मिळतो. तिथे अभि कोलते अर्थात अभिषेक कोलते आपण पाहतो की चौकार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याची सातत्याने मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला साथ देणारा तितकाच मोठ्या ताकदीचा एक मोठा ताकदवान फलंदाज अविनाश कटके अर्थात अभि कटके. बॅटची लिडिंग एज होती, परंतु आपण पाहतो की एक धाव घेतले तिथे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो पुन्हा वाढ होते आणि धोपलकावरती आमचे गुणलेखा कळवत धावा मिळाल्या जात आहेत. 18 धावा.
त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक सुंदर फटका होता तिथे, ताबडतोब फटका खेळलाय. ओहो, अंदाज चुकला होता तिथे पहा मित्रांनो खेळाडूचा. ज्यावेळेस आपण पाहतो की झेल टिपण्यासाठी चेंडूकडे त्याने लक्ष दिलं होतं, तिथे लक्ष केंद्रित केलं होतं, परंतु पहा मित्रांनो त्याची बॉडी लँग्वेज तिथे सांगत होती की इथे काय होणार आहे. अंदाज आपण पाहतो की जसा चेंडू येईल तसा आपण लक्ष केंद्रित केलं असतं चेंडूवर, तिथे कुठेतरी झेल पकडण्यामध्ये यशस्वी ठरला असता खेळाडू, परंतु आपण पाहतो की थोडीशी अतिघाई पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पहा मित्रांनो एक मोठं जीवनदान आवी कट केला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. म्हणजे झेल कुठेतरी ड्रॉप होत असताना एक मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं. आणि इथून पुढे पहा मित्रांनो या जीवनदानाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये आवी कट आपल्या बॅटच्या साह्याने कशा प्रकारे घेणार आहे. पहा मित्रांनो आपण म्हणत असतो की सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देणं सुद्धा महत्वाचं नाहीये. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस जीवनदान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये द्या त्यावेळेस पहा मित्रांनो इथे अत्यंत एक दर्जेदार ब्रँडेड येतो तिथे रुबाबदार जानदार अभिषेक कोलतेच्या बॅट मधून षटकार. 6 धाब्यांसाठी 6 रन 6 धाबा. वीस चेंडू 19 धाब्यांची गरज. अजून इथून पुढे सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. वीस चेंडू 19 धाब्यांची गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहतो सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळलाय. डीप एक शाखेवर मध्ये गॅप शोधला होता तिथे. ओम आपण पाहतो की चेंडू पर्यंत पोहोचला अगदी. आणि त्यानंतर पावियात तिसरीचा सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 3 धावीच्या मदतीनं अगदी मोठी वाढ होते धावफलकावरती. 28 लॉस ऑफ द 0 विकेट अर्थात 28 धावा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूया चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये रूम बनवला तिथे. डीप कव्हर फोडतो पॉइंट कव्हर मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाऊन ट्रॅव्हल होतोय. आणि 2 धावा जरूर मिळतील. 2 धावीच्या मदतीने अगदी वाढ होते धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की अभिषेक कोलतेची एक मोठी करामिती खेळली. एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 10 चेंडू खेळत मित्रांनो त्यांना अगदी 25 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळवल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की 3 चेंडू आणि 4 धावा इथे अभी कटके आपल्या बॅटच्या साह्याने बनवतो आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी बडवायचे आहेत. 18 चेंडू 14 धावींची गरज. राहुलला पण आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक वरती पाहणार आहोत. अभिषेक कोलतेनं मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो स्वतःची कंबर तिथे खसलेली आहे. कोणत्याही पद्धतीचं इथे पहा मित्रांनो दडपण आपल्याला त्याच्या बॅटच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत नाहीये. चौपर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. जसा चेंडू येईल तसा ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटच्या साह्याने इथे पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर पहा मित्रांनो अत्यंत एक चांगला फटका डीप लॉंग ऑफ मध्ये खेळायला फटका होता. अमोल चेंडू पर्यंत पोहोचला आणि फेकी सुद्धा ताबडतोब केली. तोपर्यंत एक धाव 1 धावीच्या मदतीने होईल वाढ. आणि धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक इथे लागले जात आहेत 31. धावा धावफलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू. देवे 11 टीमला विनंती राहील नाणेफेक साठी आपला संगणक लावून द्या. शेवटचा पुकार 1 2 शेवटचा. त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अभिषेक कोलते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आतापर्यंत एक चांगली
मोठी खेळी मोठी भागीदारी टिकवण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑर्गनायझर कमिटीची सूचना इथे झेल टिपला डीप स्क्वेअर लेग मध्ये बडी बसली जालवे मोठा मासा गळाला लागला जातोय. अभिषेक कोलतेचा खेळ संपुष्टात येईल आणि धक्का क्रमांक असेल इथे राजेवाडी मोर्या टीम या संघाला पहिला फलंदाज बाद. ऑर्गनायझर कमिटीची सूचना इथे दिवे 11 संघाचा संघनायक या ठिकाणी आला नाहीये तर 5 धाब्यांच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. शेवटचा पुकार असेल SRR जेजोरी संघाचे संघनायक आलेले इथे 10 मिनिटं झालेले आहेत. अजूनपर्यंत दिवे 11 संघाचा संघनायक आलेला नाहीये. शेवटचा पुकार त्वरित नाणेफेकीसाठी या, नाहीतर इथे ऑर्गनायझर कमिटीने कळवलेला आहे. आलेले संगणक आलेले आहेत. नाणेफेक संपन्न होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. घनश्याम कोलते सारखा एक तगडा ताकदवान फलंदाज. बघूयात मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आता इथून पुढे योगदान आपल्या संघासाठी देणार आहे. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु एक धाव घेतली आहे. ओम हिवरकर चेंडू पर्यंत पोहोचला. ओबला पण आता इथून पुढे पाडणार आहोत आणि त्यानंतर चौदा चेंडू 11 धावेची गरज असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला फटका. हो इथे स्क्वेअर केटचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहतो की लक्ष होतं पूर्णपणे खेळाडूचं इथे पूर्णपणे लक्ष होतं, परंतु आपण पाहतो की कमी उंचीचा झेल होता. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चित केला होता, परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटतो आणि एक मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आभी कटकेला मिळालेलं आहे. म्हणजे पहिलं जीवनदान नसेल मित्रांनो. आभी कटके ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला होता त्यावेळेस सुद्धा पहा मित्रांनो डीप लॉंग ऑन मध्ये जीवनदान मिळालं. त्यानंतर पहा इथे सुंदर ताबडतोब फटका खेळला होता, परंतु टिपला असेल तिथे खेळाडू तैनात होता. घनश्याम कोलतेला इथे स्वस्तात परतावं लागतंय तंबूच्या आसरेला आणि धक्का क्रमांक असेल राजेवाडी मोर्या टीम या संघाला दुसरा फलंदाज बाद. साबडा होता कुठे अडून ठेवला, कुठे 12 चेंडू 10 धावींची गरज. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना येणार की काय पाहूयात. तीन षटकानंतर ड्रिंक ब्रेक दिला जातोय. दोनही संघाच्या प्रतिनिधींना विनंती राहील पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब या. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी आपण पाहतो की चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती संदीप काळेला पडत इथून पुढे पाडारो शेवटचे 12 चेंडू 10 धावींची गरज असताना आभी कटके आपण आजचा दिवस खऱ्या अर्थाने तो घेऊन आलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 जीवनदान मिळत अजून आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यानं एक चांगला डावाला पुढे घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय.
हे कुठेतरी यश गाठण्याचा एक चांगला मार्ग शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पण सुद्धा त्याच्या बॅटच्या साह्यानं इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा संदीप काळेचा पुढील चेंडू बॅट फुटपायचा चेंडू होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, थेट फेकून दिला चेंडूची बाराच्या बाहेर. वाघाची दहाड, फोडला फहाड, अविनाश कटके सेट ऑन फायर, षटकार. षटकाराच्या सय्यानं साबळाचं 21 बदललं जातं. त्यानंतर 11 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना रिव्हर्स फटका मैदानाच्या आतमध्ये येते. खेळला दुसरीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि ते पाहता पाहता 2 धावा, परंतु तिसरीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि त्यानंतर फावियात 1 धाव शॉट आहे. 1 धाव शॉट. आताच्या 2 धावा असणार आहेत. 10 चेंडू 2 धावींची गरज. आणि त्यानंतर एक सिंगल घेतली आहे. सिंगलच्या साह्यानं वाढ होते आणि धप्पलकावरती आपण पाहतो की ते आता सामना स्कोर लेवल होतो. विजयाकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. राजवाडी मोरिया 11 या संघाची अत्यंत एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत आपण पाहतो की धावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न अभिषेक कोलतेचा राहिला. त्यानंतर पहा मित्रांनो, अविनाश कटके सुद्धा इथे महेंद्रसिंग धोनी या स्टाईलनं सामना इथे जिंकलेला आहे. राजेवाडी मोरिया 11 या संघानं सामना जिंकला. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा भार आणि दोनही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. अविनाश कटके यांनी 2 षटकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेचलेले आहेत आणि अभिषेक कोलते यांनी सुद्धा 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलं होतं. त्यासाठी आपल्याला प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक होते. सुमितदादा कोलते यांच्या माध्यमातून दोनही खेळाडूंना विनंती राहील, आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये या. अभिषेक कोलते आणि अविनाश कटके दोनही खेळाडूंना विनंती राहील, आपलं या ठिकाणी पारितोषिक आहे. 2 षटकार अभि कटकेने खेळलेले आहेत आणि 1 षटकार अभिषेक कोलतेने खेळलेला आहे. दोनही खेळाडूला विनंती करतो की आपले पारितोषिक घेण्यासाठी सुमितदादा कोलते पाटील यांच्या माध्यमातून आपल्यासाठी पारितोषिक आहे, आपण घेण्यासाठी यायचे. आणि सलीम दाळवले सरांच्या